हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवाय सर. वेलकम टू महाकुंभ सिरीज. मित्रांनो, आपण क्लास 10 ची PYQ ची सिरीज सुरू केली होती. त्यातले आपले खूप सारे चॅप्टर्स झालेले आहे आणि आता आजपासून आपण सुरू करू सिमिलरिटी हा चॅप्टर. मॅथ्स 2 चा एकदम इम्पॉर्टंट आणि फर्स्ट वाला चॅप्टर आहे, तो आहे सिमिलरिटी. सो विदाउट एनी वेस्टिंग टाइम आपण सिमिलरिटीकडे जाऊ. सो लेट स्टार्ट. सो बघा मित्रांनो, सिमिलरिटी जो चॅप्टर आहे आपल्या बोर्डमध्ये 10 मार्क याचा वेटेज आहे. हा जो पूर्ण सिमिलरिटी चॅप्टर आहे, हा आपण 3 पार्ट मध्ये या पूर्ण व्हिडिओजला आपण डिवाइड करू. म्हणजे जे 3 व्हिडिओ बनवू. पहिल्या आणि सेकंड व्हिडिओ मध्ये आपण PYQ चे 1, 2 आणि 3 मार्क वाले क्वेश्चन पाहू आणि जो थर्ड व्हिडिओ राहील आपला त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 4 मार्क वाले म्हणजे जे हॉट क्वेश्चन येते आणि जे थोडेसे तुम्हाला हार्ड वाटते ते क्वेश्चन बघू. म्हणजे याचा फायदा काय होणार, तुम्ही 1, 2, 3 चा पहिले समजा व्हिडिओ पाहून घेतले, अभ्यास केले तर ते तुम्हाला थोडेसे इझी वाटणार. आता जर आपण डायरेक्टली 4 मार्क वाले घेतलो तर ते तुम्हाला थोडेसे कठीण वाटू शकते. आधी 1, 2, 3 वाले आपण कॉन्सेप्ट शिकू आणि त्याच कॉन्सेप्टवर बेस वाले ते 4 मार्क वाले व्हिडिओ राहील. पहा मग आता सगळ्यात पहिला जुलै 24 मधला क्वेश्चन आहे का तुम्हाला इथं काय इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल PQR 1 to 1 करस्पॉन्डन्स दिला आहे तुम्हाला व्हर्टायसेसचा. मग तुम्हाला या ट्रायंगलचे नावं लिहायचे. कोणता ट्रायंगल सिमिलर आहे, एबीसी आणि PQR सिमिलर आहे, पण त्याची नावं कशी आहे. एबीसी सोबत जर PQR घ्याल तर तुमचा चुकून जाईल. इथं पहा पहिले का घेतलाय PQR, ऑप्शन ए. PQR आणि एबीसी पहा. आता PQR म्हणजे हा असा गेलो आपण, या ट्रायंगल मध्ये या रस्त्याने गेलो तर इथं पण आपल्याला असंच जावं लागेल. म्हणजे PQR आहे तर इथं तुम्हाला CAB हा ट्रायंगलचं नाव पाहिजे, पण इथं CAB नाही आणि इथं काय एबीसी, म्हणजे हा जो ऑप्शन आहे आपला रॉंग आहे. बी वाला ऑप्शन पाहू, चेक करून आता आपण. बी ऑप्शन मध्ये काय म्हणताय PQR पहा. मग आता P पासून Q पर्यंत गेलो आणि त्यानंतर R पर्यंत गेलो. मग इथं कसा CA आणि B पाहिजे. इथून आपण वर जाऊ ना मग खाली येऊ. पहा आता PQR वरून खाली, CAB वरून खाली, म्हणजे हा जो आहे आपला ऑप्शन बरोबर राहील. थर्ड आणि फोर्थ वाला बी तुम्हाला चेक करून दाखवतो. पहा आता CAB दिसत आहे तुम्हाला. CAB कुठे आहे पहा बरं. CBA आहे. CBA असा आहे. हा इकडून असा गेलो म्हणजे इथं का पाहिजे आता PRQ काय नाही काय PQR, म्हणजे हा ऑप्शन आपला रॉंग आहे. इथं पहा आता BCA म्हणते. BCA बी पासून C पर्यंत गेलो आणि त्यानंतर A पर्यंत गेलो, म्हणजे इथं R पासून P पर्यंत जावं लागेल आणि नंतर Q, म्हणजे RPQ पाहिजे. RPQ आहे का नाही, PQR आहे. म्हणजे तीनही ऑप्शन रॉंग आहे आणि आपला बी जो ऑप्शन आहे तो कसा आहे, करेक्ट आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. पहा आता 2 मार्क्स साठी हा क्वेश्चन विचारला होता. इथं तुम्हाला समजा असा दिसून गेला तर याच्यामध्ये समजायचा आहे तुम्हाला अँगल बायसेक्टर काढायचा आहे. का काढायचा आहे याच्यामध्ये, अँगल बायसेक्टर. पहा मग आता अँगल बायसेक्टर थेरम आपण यूज करणार आहोत इथं. इन ट्रायंगल PQR सेगमेंट RS जो आहे तो बायसेक्टर आहे अँगल PRQ चा. ओके. इफ PR दिलाय तुम्हाला, पहा आता इथं PR दिलाय तुम्हाला 15, त्याच्यानंतर RQ दिलाय हा इकडचा RQ हा किती आहे 20, PS दिलाय हा वाला किती आहे 12 आणि तुम्हाला SQ काढायचा आहे, हा फाइंड करायचा आहे. आता पहा सगळ्यात पहिले मी डायग्राम काढून घेतो त्याची. अशा प्रकारचा ट्रायंगल दिलाय. हा जो आहे हा बायसेक्टर आहे आपला. हा कोणता आहे RP, इकडे Q आणि RS काय बायसेक्टर आहे. तुम्हाला व्हॅल्यू दिली आहे. सगळ्यात पहिले कोणाची व्हॅल्यू दिली आहे PR ची व्हॅल्यू आहे 15, त्यानंतर RQ दिलाय 20, PS दिलाय 12 आणि SQ तुम्हाला फाइंड करायचा आहे. पहा मग आता कसा फाइंड करू आपण. इथं आपण लिहू हिअर RS इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल. कोणता अँगल आहे PRQ. PRQ चा RS काय आपला अँगल बायसेक्टर आहे. देअरफॉर बाय कोणता थेरम यूज करू शकतो आपण, अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरम आपण हा थेरम शिकलो ऑलरेडी. तुम्ही आतापर्यंत जे पण क्लासमध्ये शिकले त्याच्यामध्ये शिकलेच असाल तुम्ही अँगल बायसेक्टर थेरम. मग काय असते रे अँगल बायसेक्टर थेरम, तर हा असते RP डिवायडेड बाय RQ. RP डिवायडेड बाय RQ इज इक्वल टू RS डिवायडेड बाय SQ. RS डिवायडेड बाय SQ बरोबर आहे. ट्रायंगलचे दोन साइड यांचा रॅशो तिसऱ्या साइडवर ज्याच्यावर आपला अँगल बायसेक्टर आलाय त्यांच्या रॅशोच्या एवढा राहते.
ट्रायंगलचे दोन साइड कोणते कोणते, एक आहे आरपी आणि एक आहे आपला आर क्यू, हा लिहिलो, इज इक्वल टू ज्याच्यावर अँगल बायसेक्टर आलाय, कोणावर आलाय, पी क्यू. पी क्यू दोन भागामध्ये डिवाइड झालाय, एक आहे पी एस न दुसरा आहे एस क्यू. मग यांच्या रेशो एवढा राहते तो. आता एक एक व्हॅल्यू पुट करू. आरपी ची व्हॅल्यू किती आहे, तर आरपी ची व्हॅल्यू आहे 15. एस क्यू ची व्हॅल्यू किती आहे, कुठे गेला एस क्यू, सॉरी आर क्यू आहे, आर क्यू ची व्हॅल्यू किती आहे, तर 20. एस क्यू ची तर फाइंड करायची आहे. आर एस ची व्हॅल्यू किती आहे, काय असते मग अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरम आपल्याला माहित आहे का, ट्रायंगलचे ज्याच्यावर अँगल बायसेक्टर आलाय त्या साइडचा रेशो हा उरलेल्या दोन साइडच्या रेशो एवढा असते. मग आता पहिले ट्रायंगलचे दोन साइड जे आहे ते लिहून घेऊ आपण, कोणते कोणते, आरपी, आरपी आणि इकडचा कोणता आहे, आर क्यू. आता अँगल बायसेक्टर कोणत्या साइडवर आलाय रे, पी क्यू साइडवर आलाय. पी क्यू साइड दोन भागामध्ये डिवाइड झाली आहे, एक आहे पी एस आणि दुसरी आहे एस क्यू. हे आहे पी एस आणि दुसरा आहे एस क्यू. आता एक एक व्हॅल्यू पुट करू आपण. आरपी ची व्हॅल्यू किती दिली आहे, 15. आर क्यू ची व्हॅल्यू किती दिली आहे, तर 20. पी एस ची व्हॅल्यू किती दिली आहे, तर 12. एस क्यू ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. क्रॉस मल्टिप्लाय करू. एस क्यू इंटू 15 इंटू 15 इज इक्वल टू 20 इंटू 12 किंवा 12 इंटू 20. 15 मल्टिप्लाय वाला आहे, इकडे गेल्यावर काय होईल आपला, डिवाइड. मग एस क्यू इज इक्वल टू 12 इंटू 20 बाय 15. आता याचा एवढा मोठा जर तुम्हाला मल्टिप्लिकेशन नाही येत असेल तर आपण याला छोटा करू शकतो. 5 चा भाग जाते, इथं जाते 3 वेळा, इथं जाते 4 वेळा. 3 चा भाग जाते 4 3 12, 4 4 16. एस क्यू इज इक्वल टू किती आला आपला, 16. अशा प्रकारे एस क्यू ची व्हॅल्यू तुम्ही काढू शकता आणि लास्ट मध्ये लिहून टाकायचा. का लिहाल, देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ एस क्यू इज 16 युनिट्स. किती युनिट्स निघली आपली, 16 युनिट. अशा प्रकारे तुम्ही हा 2 मार्कचा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. त्याच्यानंतर आपण लगेच जाऊ दुसऱ्या क्वेश्चन कडे. पहा मग आता दुसरा क्वेश्चन काय म्हणते. नेक्स्ट क्वेश्चन. आता पहा, इथं तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिली आहे. हा अशा प्रकारचा जर आला तर इथं पहा, 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल वाली प्रॉपर्टी यूज करायची आहे. 1 2 3 पॅरलल लाईन आहे आणि 2 काय त्याचे ट्रान्सव्हर्सल. तर मग ही वाली प्रॉपर्टी इथे यूज करायची आहे. पहा मग आता इथं आता ऍक्टिव्हिटी, हा एसी, एसी डिवायडेड बाय काय होईल आपला, सीई आणि बीडी डिवायडेड बाय काय होईल, हा डीएफ. मग एसी डिवायडेड बाय काय लिहू इथं आपण, एक काम करू, इथं तुम्हाला दिसत नाही आहे, थोडा छोटा केला तर दिसेल का, हा विजिबल आहे का, एवढीच ऍक्टिव्हिटी आहे. पहा आता इथं एसी डिवायडेड बाय काय लिहायचं आपल्याला, सीई. मग इथं येईल आपला सीई. इथं काय येईल, बीडी डिवायडेड बाय डीएफ. इथं लिहितो आपण बीडी डिवायडेड बाय डीएफ. प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल. त्याच्यानंतर आता पहा, हा 12 दिलाय. सीई ची व्हॅल्यू, सीई ची व्हॅल्यू कुठे आहे, सीई ची व्हॅल्यू आपली 9. मग इथं लिहू शकतो आपण 9. बीडी ची व्हॅल्यू किती आहे, 8. मग इथं लिहू शकतो आपण 8. आता डीएफ इज इक्वल टू 8 इंटू 9 आणि इथं का दिसतंय पहा, हा वाला 12. मग इथं डिवायडेड बाय मध्ये लिहू आपण 12. डीएफ ची व्हॅल्यू 8 इंटू 9 डिवायडेड बाय 12. आता पहा, मल्टिप्लिकेशन येत असेल तर करायचा, नाही येत असेल तर पहा, इथं 4 चा भाग जाते, इथं किती वेळा, 3 वेळा, इथं किती वेळा, 2 वेळा. 3 चा भाग जाते 3 वेळा, 3 2 किती, 6. मग डीएफ ची व्हॅल्यू किती आली आपली, 6. इथं डायरेक्ट तुम्ही 6 असा आन्सर लिहू शकता. अशी हे 3 मार्कची ऍक्टिव्हिटी आहे, एकदम सिंपल आहे. त्यानंतर आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन. पहा मग आता एकदम बढिया क्वेश्चन आहे हा, पण खूप वेळा रिपीट झाला अशा टाइपचा क्वेश्चन. इफ ट्रायंगल PQ आर सिमिलर टू ट्रायंगल LMN, 9 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल LMN. जेव्हा पण एरिया येते तेव्हा तिथे तुम्हाला थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल हा यूज करायचा आहे. आता थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल काय असते का, एरियाचा रेशो, ट्रायंगलचा एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा राहते. ट्रायंगलचा एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरचा रेशो एवढा राहते. इथं तुम्हाला PQR आणि सिमिलर दिलाय LMN. इथं लिहून घेऊ, गिवन दॅट ट्रायंगल PQR
सिमिलर टू ट्रायंगल कोणता आहे, LMN. त्यानंतर तुम्हाला दिला आहे 9 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल LMN. ओके, आता पहा आपण का करू, याच्यावरून सगळ्यात पहिले या LMN ला आपण इकडे घेऊन येऊ आणि या 9 ला आपण इकडे घेऊन जाऊ. मग इथं काय राहील, हा 9 गेला तर इथं राहिला एरिया ऑफ ट्रायंगल PQR. LMN मल्टिप्लाय मध्ये होता, इकडे आल्यावर होईल डिवाइड अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल LMN इज इक्वल टू, वरती आहे इथं 16, फक्त 16 राहिला, 9 मल्टिप्लाय वाला इकडे गेला तर तो झाला डिवाइड मध्ये. आता अजून तुम्हाला का गिवन आहे, तर तुम्हाला दिला आहे QR इज इक्वल टू 20, तर MN काढायचा आहे. आता अजून इथंच लिहू शकतो आपण QR इज इक्वल टू 20, LM इज इक्वल टू व्हॉट. आता पहा, एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल LMN इज इक्वल टू, आपण लिहू शकतो QR स्क्वेअर, कोणत्याही एका करस्पॉन्डिंग साइडचा रेशो. आता इथं पहा कोणते कोणते करस्पॉन्डिंग साइड आहे, PQ सोबत घेऊ शकतो आपण LM, QR सोबत घेऊ शकतो आपण MN आणि PR सोबत घेऊ शकतो आपण LN. आपल्याला कोणाचा काम आहे, QR दिला आहे ना, LM काढायचा आहे. LM नाही, MN असेल, MN इज इक्वल टू व्हॉट. इथं आपल्याला QR दिला आहे, MN काढायचा आहे, मग QR स्क्वेअर डिवायडेड बाय MN स्क्वेअर, MN स्क्वेअर. आता पहा बाकीचा तुम्हाला काही कामाचा नाही, त्याला मी इरेज करून टाकतो. त्याच्यानंतर आता पहा PQR एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल LMN, हे व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला. पहा हे वाली व्हॅल्यू किती आहे, ही इथं 16/9, म्हणजे एवढ्या जागेवर आपण का लिहू शकतो 16/9, याच्या जागी आपण का लिहू 16/9 इज इक्वल टू, QR ची व्हॅल्यू ऑलरेडी दिली आहे तुम्हाला, QR ची व्हॅल्यू किती आहे 20, मग 20 चा का कराल तुम्ही स्क्वेअर, कारण की QR चा काय स्क्वेअर अपॉन MN चा स्क्वेअर. आता हे स्क्वेअर वाले आपल्याला स्क्वेअर नाही काढायचं, आपल्याला नॉर्मल व्हॅल्यू काढायची आहे. मग आपण का करू शकतो, टेकिंग स्क्वेअर रूट, देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट. आता स्क्वेअर रूट समजा घेतलो तर 16 चा स्क्वेअर रूट तुम्हाला माहित आहे किती राहते 4, 9 चा स्क्वेअर रूट किती राहते, 10 राहते 3, 20 स्क्वेअरचा स्क्वेअर रूट म्हणजे किती येते 20. कोणत्याही नंबरचा स्क्वेअर असेल तर त्याचा स्क्वेअर रूट काढायचा असेल तर आन्सर तोच नंबर येते, स्क्वेअर स्क्वेअर रूट कटून जाईल. जसं आता अंडर रूट ऑफ 20 चा स्क्वेअर असेल तर स्क्वेअर रूट कटला, आन्सर का आला आपला 20. काही पण राहू द्या, इथं समजा का राहील सलमान खान आणि सलमान खानचा स्क्वेअर राहील, हा स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कटल, इथे येईल आपला सलमान खान. ठीक आहे, पहा मग आता अपॉन MN स्क्वेअरचा स्क्वेअर रूट म्हणजे हा काय येईल फक्त इथं MN, याचा करू आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन, MN इंटू 4 किंवा 4 इंटू MN इज इक्वल टू 20 इंटू हा 3. आता 4 मल्टिप्लाय वाला इकडे गेल्यावर होईल डिवाइड, MN इज इक्वल टू 20 इंटू 3 डिवायडेड बाय 4. 20 चा 4 मध्ये भाग जाते किती वेळा 5 टाइम्स, मग MN इज इक्वल टू 5 3 जा 15, 5 3 15. मग आपण लिहू देअरफॉर व्हॅल्यू ऑफ MN इज 15 युनिट्स. बस अशा प्रकारचा हा 3 मार्काचा छोटासा क्वेश्चन आहे, काही मोठा क्वेश्चन नाही, एकदम सिंपल क्वेश्चन आहे. फक्त तुम्हाला इथं एकच प्रॉपर्टी आहे, त्यात रिजन मध्ये लिहायची आहे. रिजन काय याचा, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. मी हे शेवटी काऊन लिहून दिलो, कारण की हे जर तुम्ही नाही लिहिला तर तुम्ही मार्क कटू शकते तुमचे आणि तुम्ही विसरू नये म्हणून मी हे शेवटी तुम्हाला लिहून दिलो, का तुम्हाला आठवण राहिली पाहिजे. तर अशा प्रकारचा हा जो क्वेश्चन आहे आपण सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर आपण जाऊ नेक्स्ट क्वेश्चन कडे. पहा आता जुलै 24 चे क्वेश्चन संपले, आता आपला चालू झाला मार्च 24. पहा आता एकदा पुन्हा एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल वरच क्वेश्चन आला. इफ ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR, AB इज टू PQ चा रेशो दिलाय तुम्हाला 2:3. एरिया ऑफ ट्रायंगल
एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR चा रेशो तुम्हाला काढायचा आहे. पहा मग आता इथंच तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. पहा एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. 1 मार्काचा क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे जास्त लेंबड पोचडंग लिहायची काही गरज नाही. डायरेक्ट लिहिलं तरी चालते. कोणाचा रेशो दिलाय? AB बाय PQ. तर याचा काय करायचा आहे? साइडचा तुम्हाला स्क्वेअर. रिझन लिहून घ्यायचा आहे. का रिझन लिहाल? देअरफॉर बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल असा लिहिणं तुम्हाला आवश्यक आहे. आता एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी हा तुम्हाला काढायचा आहे. इथं AB ची व्हॅल्यू किती दिली आहे? पहा AB बाय PQ म्हणजे 2:3 म्हणजे 2 चा स्क्वेअर अपॉन 3 चा स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर किती येतं? 4 आणि हा येते आपला 9. म्हणजे याचा आन्सर लिहू शकतो. याला तुम्ही रिपीट मध्ये लिहू शकता अजून. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 4/9. अशा प्रकारे जो आहे हा क्वेश्चन 1 मार्काचा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्याच्यानंतर आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन. पहा आता 3 मार्कासाठी ही ऍक्टिव्हिटी विचारली होती. इथं पहा, हे लाईन आणि हे लाईन पॅरलल आहे, म्हणजे इथं तुम्हाला काय यूज करायचं आहे? तर बीपीटी. पहा DE आणि BC क्वेश्चन पाहिल्याबरोबर त्याच्यामध्ये काय यूज करायचं आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे, म्हणजे तुम्ही सगळेचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. जसं आता हा अँगल बायसेक्टर दिसतंय, तर इथे अँगल बायसेक्टर यूज करायचा आहे. हा पॅरलल लाईन दिसतंय म्हणजे बीपीटी यूज करायचा आहे. इथं एरिया दिसला म्हणजे एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल यूज करायचा आहे. सिमिलरिटी मध्ये मोजून 5-6 टॉपिक आहे. पहिला आहे बीपीटी, त्याच्यानंतर आहे अँगल बायसेक्टर थेरम, त्याच्यानंतर आहे 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल. त्याच्यानंतर आहे आपला थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. बस झाला. आणि बस एवढ्या गोष्टी जरी केल्या तरी तुमचा सफिशियंट आहे स्टडी. हे 4 थेरम जर तुम्हाला आले, याच्यामधून मी तुम्हाला 100% सांगतो का या वर्षी जो आहे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल, चांगला पहा, या वर्षी जो आहे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल हा जो थेरम आहे हा तुमच्या बोर्ड मध्ये 101% विचारणार आहे. 3 मार्कासाठी तुम्हाला जो थेरम राहते या वर्षी तुम्हाला हाच वाला थेरम पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, चांगला लक्ष ठेवा, लक्ष द्या आणि याचा थेरम परफेक्ट करून ठेवा. हा थेरम तुम्हाला विचारणार आहे 3 मार्कासाठी. त्याच्यानंतर पहा आता ऍक्टिव्हिटी आपल्याला सॉल्व्ह करायची आहे. इन ट्रायंगल एबीसी रे बीडी बायसेक्ट अँगल एबीसी. आता पहा बीडी जो आहे तो काय करताय? अँगल एबीसी ले बायसेक्ट करताय म्हणजे अँगल बायसेक्टर. आणि डीई पॅरलल आहे बीसी ले म्हणजे बीपीटी. देन शोईंग एबी बाय बीसी. कुठे गेला? एबी बाय बीसी इज इक्वल टू एई बाय ईबी. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. आता पहा बीडी बायसेक्ट अँगल बी म्हणजे कोणता यूज करायचा आहे? अँगल बायसेक्टर. इथं पहा एडी बाय डीसी दिलाय. कुठे आहे? एडी बाय डीसी. इथं का दिलाय? बीसी. आता तुम्हाला मी अँगल बायसेक्टर मगाशीच सांगितलं होतं का हा जो अँगल बायसेक्टर आहे ज्या साइडले बायसेक्ट करत आहे त्याचा रेशो म्हणजे एडी आणि डीसीचा रेशो हा इक्वल राहते. कोणा एवढा राहते, कोणा इक्वल राहते. तर त्याचे उरलेले 2 साइड म्हणजे एक कोणती आहे? बीसी आणि एक कोणती आहे? बीए. बी हे लिहा किंवा ए बी लिहा, दोन्ही चालते. इथं लिहून घेतो मी बीए. ठीक आहे, बी पासून सुरू करू. हा बीई बीसी आणि इकडे एडी डीसी. इथं काय लिहू आपण? अँगल बायसेक्टर थेरम. कोणता? इथं अँगल बायसेक्टर थेरम. त्यानंतर डीई पॅरलल बीसी, तर मग काय वापरायचं आहे आपल्याला? बीपीटी. आता पहा डीई जो आहे, अरे यार, इथं काय लिहिलो होतं आपण? बीए आणि इथं काय लिहिलो होतं आपण? अँगल बायसेक्टर थेरम. ठीक आहे, आता इथं आपल्याला बीपीटी वापरायचा आहे. डीई आणि बीसी पॅरलल आहे. ईबी दिलाय पहा. कुठं आहे ईबी?
हा ईबी, इकडं काय रे हा एई, मग इथं लिहू आपण एई. एई बाय ईबी इज इक्वल टू एडी बाय डीसी, हा आहे आपला बीपीटी. आता फ्रॉम 1 and 2 इथं लिहू आपण बीपीटी, किंवा तुम्ही लिहू शकता बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, किंवा बीपीटी लिहिलं तरी तुमचा आन्सर सफिशियंट आहे. या टीला थोडस मी चांगला लिहून घेतो. हा, त्यानंतर आता इथं का लिहाल रे, आता पहा बीए लिहिलो किंवा एबी लिहिलो सारखाच आहे. एक काम करू, इथं बीए दिलाय तर आपण बीएस लिहू, सॉरी एबी दिलाय म्हणून इथं का लिहू आपण एबीस लिहू. इथं एबी तर इथं एबी. एबी डिवायडेड बाय काय, इथं तर बीसी येईल, एबी डिवायडेड बाय बीसी. आता असा काऊन होत आहे, तर हा वाला इक्वेशन 1 पहा आणि हा वाला इक्वेशन 2 पहा. इक्वेशन 1 and 2 मध्ये हे इकडली साइड पहा, एडी बाय डीसी, एडी बाय डीसी. जर कोणत्या इक्वेशनची राईट हँड साइड सेम असेल तर लेफ्ट हँड साइड बी कशी राहते, सेमच राहते. मग इथं इकडची साइड लिहायचं इकडं आणि इथं लिहाल एई बाय ईबी, बस झाला. एवढाच तुमचा आन्सर आहे. एवढा लिहिलं तरी तुम्हाला 3 मार्क जे आहे इझिली भेटून जाईल. त्याच्यानंतर आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन. पहा मग आता इथं काय म्हणते, प्रूव्ह दॅट इफ अ लाईन पॅरलल टू द साइड ऑफ ट्रायंगल इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड डिस्टिंक्ट पॉइंट देन द लाईन डिवाइड द सेम प्रपोर्शन. का असं सांगा बरं. हा आहे आपला बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, बीपीटी. बीपीटीचा थेरम आहे, 3 मार्कासाठी विचारलाय. आता हा जो थेरम आहे, आपण थेरमचे एक वेगळाच व्हिडिओ बनवून टाकू, ठीक आहे. इथं थेरम मध्ये तुमच्या पुस्तकात बी दिलाय, त्याच्यामध्ये आपण टाइमपास नाही करू. थेरमचा तुम्हाला जर वाटत असेल तर सगळे थेरम जे इम्पॉर्टंट आहे, टोटल 4 ते 5 थेरम आहे इम्पॉर्टंट आहे. बीपीटी, अँगल बायसेक्टर थेरम, त्यानंतर थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल व्हेरी इम्पॉर्टंट, पायथागोरस थेरम, टँजेंट सेगमेंट थेरम, थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड आणि एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड. संपला विषय. 5-6 थेरम केलं तरी तुमचा पूर्णच्या पूर्ण थेरमची स्टडी झाली. हे 5ही थेरम जे आहे ते आपण कसे तुम्हाला इझी मध्ये सोडवता येईल त्याचा एक प्रॉपर व्हिडिओस आपण बनवून टाकू. आता पहा, त्यानंतर आपण हा वाला क्वेश्चन सॉल्व्ह करू. क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ ट्रॅपेझियम म्हणते. AB parallel to CD, diagonal of trapezium intersect in point P. Write the answer of the following question. सगळ्यात पहिले तुम्हाला करायचे इथं डायग्राम ड्रॉ. पहा मग आता क्वाड्रिलॅटरल एबीसीडी काय आपला ट्रॅपेझियम. मग इथं मी काय करतो, एक ट्रॅपेझियम काढतो. हा आहे माझा ट्रॅपेझियम. मग आता पहा, एबीसीडी हा ट्रॅपेझियम आहे, एबी पॅरलल टू सीडी आहे. इथं लिहून घेऊ आपण AB पॅरलल टू सीडी. पहा आता एबी आणि सीडी का झाले आपले पॅरलल झाले. त्यानंतर काय म्हणते, डायगोनल ऑफ ट्रॅपेझियम इंटरसेक्ट ऍट पॉइंट पी. यांचे काय करायचे आपल्याला, डायगोनल काढायचे. डायगोनल कसा काढतो, एसी ला जॉईन करू आणि बीडी ला जॉईन करू. हे जे डायगोनल आहे हे इंटरसेक्ट होत आहे कोणत्या पॉइंट मध्ये, तर पी पॉइंट मध्ये. ड्रॉ द फिगर युजिंग गिवन इन्फॉर्मेशन. एवढा काढल्या तुम्ही स्केलनं पेन्सिलनं चांगला तर 1 मार्क तुम्हाला भेटला समजा. Write any one pair of alternate angle formed by opposite angle. Write any one pair of alternate angle and opposite angle. Opposite angle ना alternate angle ची तुम्हाला पेअर फाइंड करायची. हा झाला आपला ए चा आन्सर, ठीक आहे. आता आपण लिहू इथं बी चा आन्सर. अपोजिट अँगल कोणते कोणते आहेत, ए पी बी आणि डी पी सी. इथं लिहून घेऊ आपण अपोजिट अँगल, अपोजिट अँगल्स असं चांगलं हेडिंग देऊन द्यायचे म्हणजे त्यांना पाहायला बरं वाटते. अँगल ए पी बी अँड अँगल डीपीसी. डीपीसी एकच म्हणते तर एकच लिहायचा. आणि लिहायचा आपल्याला अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल. आता अल्टरनेट अँगल माहित आहे तुम्हाला, ज्याच्यामध्ये झेड बनते त्याला म्हणतो आपण अल्टरनेट अँगल. हा पहा असा झेड बनताय म्हणजे ए बी डी. कोणता इथं अँगल ए बी डी आणि हा इकडून असा जात आहे म्हणजे बी डी सी अँड अँगल बी डी सी. बस झाला, झेड बनला म्हणजे अल्टरनेट. एक एकच म्हणते वन पेअर लिहिलो आपण. राईट द नेम ऑफ सिमिलर ट्रायंगल विथ द टेस्ट ऑफ सिमिलरिटी. आता पहा तुम्हाला काय करायचं, तिसरा सी वाला जो क्वेश्चन आहे तुम्हाला इथं सिमिलर ट्रायंगल लिहायचे आणि टेस्ट ऑफ सिमिलरिटी. तर मग हेच 2 ट्रायंगल लिहून टाकू. ए पी बी ट्रायंगल ए पी बी इज सिमिलर टू ट्रायंगल डी पी सी. डी पी सी. रिझन काय राहील,
हे अपोजिट अँगलला आहे ना, हे अल्टरनेट अँगल आहे. मग रिझन करायला कोणती टेस्ट राहील? ए टेस्ट. झाला. एवढे लिहिले तरी तुम्हाला 3 मार्क भेटून जाते. त्याच्यानंतर आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन. पहा आता, हा जो आहे जुलै 23 मध्ये 4 मार्कचा क्वेश्चन आहे. मी तुम्हाला आधीच सांगलो का 4 मार्कचे जर क्वेश्चन राहिले तर ते आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत त्याचा. आता आपण पाहू आता नेक्स्ट क्वेश्चन. तसंच हा सोपी क्वेश्चन आहे, पण आपण 4 मार्कचे एका वेळेसच घेणार आहोत, सगळे तुमचं चांगला व्हिडिओ मधले स्टडी झाल्यानंतर. आता पहा, इथं 2 मार्कचा क्वेश्चन आहे. इथं 3 पॅरल लाईन दिसत आहे असे उभेवाले, आणि 2 त्यांचे ट्रान्सव्हर्सल दिसत आहे. म्हणजे तुम्हाला 3 पॅरल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्स वाली प्रॉपर्टी यूज करायची आहे. तुम्हाला दिला आहे BD 8, DF 4, AC 12 आणि CE का दिलाय X. तेच तुम्हाला फाइंड करायचं आहे. आता इथं लिहू आपण हियर कोणते कोणते व्हॅल्यू दिले आहे. BD इज इक्वल टू किती आहे? 8. त्याच्यानंतर DF इज इक्वल टू 4. त्यानंतर AC इज इक्वल टू 12 आणि त्यानंतर CE इज इक्वल टू X. देअरफॉर बाय property of 3 parallel lines and their transversal. का प्रॉपर्टी आहे पहा. आता इथं का करू शकतो आपण? BD बाय DF इथं लिहून घेऊ. BD अपॉन DF इज इक्वल टू इकडचा काय? AC बाय CE. AC बाय CE. पहा इथं BD बाय DF AC बाय CE लिहिलो आपण. आता एक एक व्हॅल्यू जे आहे याच्यामध्ये पुट करून टाकू आपण, आन्सर काढू. BD ची व्हॅल्यू किती दिली आहे? 8. मग इथं लिहू आपण 8. DF ची व्हॅल्यू किती दिली आहे? तर 4. इथं लिहू 4. AC ची व्हॅल्यू दिली आहे 12. इथं लिहू 12. आणि CE ची दिली आहे X. X ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची आहे. पहा मग आता क्रॉस मल्टिप्लाय करू. 8 इंटू X इज इक्वल टू 12 इंटू 4. हा 8 मल्टिप्लाय मध्ये आहे, इकडे गेल्यावर काय होईल? हा डिवाइड. म्हणजे X इज इक्वल टू 12 इंटू 4 डिवायडेड बाय 8. बरोबर आहे. 4 1 4, 4 2 8, 2 आणि हा 6. म्हणजे X ची व्हॅल्यू किती आली आपली? 6. मग इथं लिहून टाकू. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ X इज 6 युनिट्स. किती आला आपला आन्सर? 6 युनिट्स. बस अशा प्रकारे जो आहे आपला आन्सर काढायचा आहे. 2 मार्काचा हा क्वेश्चन होता. त्यानंतर पाहू आपण नेक्स्ट क्वेश्चन. पुन्हा एकदा हे ऍक्टिव्हिटी दिली आहे. हे व्हेरी इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटी आहे. पहा, हे बहुत वेळा विचारले आहे तुमच्या बोर्डमध्ये, रिपीटेड क्वेश्चन्स आहे. आता पहा, या ऍक्टिव्हिटीला आपण इथं सॉल्व्ह करून घेऊ जसं आपण पहिलेपासून करतो. आता इथं तुम्हाला बीपीटीच यूज करायचा आहे. पहा आता इथं तुम्हाला जे दिलाय हा वाला ट्रायंगल तुम्हाला पहिले पकडायचा आहे. हा ट्रायंगल मध्ये आता पहा हे 2 लाईन पॅरलल आहे. त्याच्यानंतर तुम्ही पकडाल समजा का हा वाला ट्रायंगल आणि हे पॅरलल, म्हणजे हे 2 पॅरलल आहे. त्याच्यानंतर समजा का तुम्ही पकडाल हा वाला ट्रायंगल आणि हा वाला पॅरलल, म्हणजे हा असा पकडाल. तर 3 वेगळे वेगळे जे कंडिशन आहे त्याच्यानुसार आपल्याला याचा आन्सर काढायचा आहे. बीपीटी यूज करायची आहे. पहा मग आता इथं इन ट्रायंगल XDE. कुठे आहे XDE? पहा बरं, हा XDE हा वाला ट्रायंगल. PQ पॅरलल टू DE. PQ कोणाला पॅरलल आहे? DE. मग इथं पहा XP. मग इथं काय येईल? PD. इथं लिहून घेऊ आपण PD. इथं का दिलाय? QE. कुठं आहे? QE. तर इथं काय येईल आपला? XQ बाय QE. इथं लिहू आपण XQ. रिझन काय? बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. आता दुसरा ट्रायंगल दिलाय आपल्याला. दुसरा ट्रायंगल कोणता आहे? ट्रायंगल XEF. कुठं आहे? XE आणि हा F. इथं तुम्हाला दिलाय QR पॅरलल टू EF. XQ बाय QE. तर मग XR बाय RF ऑलरेडी दिलाय, म्हणजे इथं काय आपला XR. आणि याचा बी रिझन हाच राहील, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. ओके.
त्यानंतर आता फ्रॉम 1 and 2, 1 and 2 मध्ये तुम्हाला सिमिलर काय दिसतंय का पहा. आता इथं पहा XP बाय PD, इथं XQ बाय QE, इथं पहा आता हा जो आहे XQ बाय QE, इथं बी XQ बाय QE. हे जर दोन सारखे असेल तर बाकीचे बी दोन कसे असेल सारखेच. XP बाय PD इकडे दिलाय, म्हणजे हा वाला जो आहे हा इकडे लिहायचा, हा काय XR बाय RF. बस अशा प्रकारचा हा 3 मार्काची ऍक्टिव्हिटी तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. ओके. त्यानंतर आता हा जो एक आहे पुन्हा एक 4 मार्काचा क्वेश्चन आहे, याला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. त्यानंतर 1 मार्काचा हा क्वेश्चन आहे पहा, याला तर आपण इथंच सॉल्व्ह करून टाकू. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR इकडेच करून टाकू. बरं जाऊ दे. आता पहा ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR दिलाय 16/25. AB बाय PQ ची व्हॅल्यू काढायची आहे. मग आता पहा सरळ सरळ सगळ्यात पहिले काय लिहून घ्याल तुम्ही, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल कोणता आहे PQR इज इक्वल टू 16/25. आता देअरफॉर बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल काय राहील आपला, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू कोणते कोणते काढायचे, AB PQ, AB आणि हा PQ, AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. या एरियाची व्हॅल्यू ऑलरेडी दिली आहे आपल्याला 16/25 इज इक्वल टू AB स्क्वेअर बाय PQ स्क्वेअर. स्क्वेअर वाले व्हॅल्यू आहे म्हणजे काय करू आपण, टेकिंग स्क्वेअर रूट घेतलो आपण तर मग काय होईल आपला, 16 चा स्क्वेअर रूट 4, 25 चा स्क्वेअर रूट 5, AB स्क्वेअरचा स्क्वेअर रूट होईल आपला AB आणि PQ स्क्वेअर पाहिजे इथं, PQ स्क्वेअरचा स्क्वेअर रूट होईल आपला PQ. मग AB देअरफॉर AB इज टू PQ इज इक्वल टू काय होईल आपला 4:5. अशा प्रकारचा जो आहे आपल्याला आन्सर काढायचा आहे. हा होता 1 मार्काचा क्वेश्चन. हा 2 मार्काला द्यायला पाहिजे पण 1 मार्काला दिला होता, काही हरकत नाही. त्यानंतर आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन. आता पहा किती मार्काचा, हा 2 मार्काचा. 3 पॅरलल लाईन आणि 2 त्यांचे ट्रान्सव्हर्सल यूज करायची आहे. पाहून घ्या. आता इथं काय म्हणते, इन अ ट्रॅपेझियम ABCD AB पॅरलल टू PQ पॅरलल टू DC. AP दिलाय तुम्हाला 15, PD दिलाय तुम्हाला 12, QC दिलाय तुम्हाला कुठे आहे QC 16, 14 आणि BQ तुम्हाला काढायची आहे. मग आता पहा इथं लिहून घेऊ आपण, AB पॅरलल टू PQ पॅरलल टू DC अँड ट्रान्सव्हर्सल कोणते आहे, ट्रान्सव्हर्सल्स कोणते कोणते आहे, एक आहे AD अँड BC. आता इथं लिहून घेऊ, देअरफॉर बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स and their transversals. पहा मग आता कोणते कोणते 3 पॅरलल लाईन आहे, अजून का दिलाय ते इथं लिहू शकता तुम्ही. का दिलाय, AP इज इक्वल टू 15, PD इज इक्वल टू 12, QC इज इक्वल टू 14. आता पहा काय राहील, AP बाय PD. पहा आता प्रॉपर्टी कशी यूज करायची आहे, AP बाय PD BQ बाय QC. इथं लिहून घेऊ आता आपण, देअरफॉर AP बाय PD इज इक्वल टू BQ बाय QC. व्हॅल्यू एक एक आता पुट करून टाकू आपण. आता पहा AP ची व्हॅल्यू किती आहे 15, PD ची व्हॅल्यू, PD कोणता हा PD हो ना, हा PD ची व्हॅल्यू आपली 12, BQ ची व्हॅल्यू काढायची आहे अपॉन QC ची व्हॅल्यू 14. यांचा परत एकदा करू आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लाय 15 इंटू हा 14 आहे ना, 12 हा इथला लिहून घेतलो इज इक्वल टू BQ इंटू 12. 12 इकडे गेल्यावर काय होईल, डिवाइड
15 इंटू 14 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू बी क्यू. मग आता पहा, एवढा मोठा जर कॅल्क्युलेशन आला नाही तर तुम्ही काय करू शकता, याला छोटा करू शकता. कसा छोटा कराल रे? आता 2चा भाग जाते पहा, इथं किती वेळा जाते? 6 वेळा. इथं किती वेळा जाते? 7 वेळा. 7 2 14, 7 2 12. 3चा भाग जाते, इथं किती वेळा? 2 वेळा. इथं किती वेळा? 5 वेळा. बरोबर. आता 7 5 किती? 35 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू काय आला? बी क्यू. देअरफॉर बी क्यू इज इक्वल टू 35/2 म्हणजे किती होईल आपला? तर 17.5. पहा, तोंडीच तुम्ही हा आन्सर काढू शकता. मग तुम्हाला काय लिहायचं आहे? देअरफॉर शेवटी आन्सर मध्ये, देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ बी क्यू इज 17.5. सेंटीमीटर नाही म्हणजे इथं लिहायचं युनिट्स. जर सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर लिहायचा, मीटर असेल तर मीटर लिहायचा, काहीच नसेल तर मग युनिट्स लिहायचा. पण असं लिहिणं तुम्हाला जरुरी आहे, नाही तर बोर्डवाले मार्क तुमचे कट करू शकते. ओके. त्याच्यानंतर पाहू आपण नेक्स्ट क्वेश्चन. पुन्हा एकदा ऍक्टिव्हिटी आली आहे आपल्याकडं. ऍक्टिव्हिटी आपल्याकडे आली का आपण ऍक्टिव्हिटीकडे गेलो? काही असो, आपल्याला सॉल्व तर करायचं आहे. पहा मग आता इथं सगळ्यात पहिले हे वाली लाईन पॅरलल आहे, म्हणजे का वापरायचं असेल? बीपीटी. हा दिसताय पहा अँगल बायसेक्टर, हा दिसताय अँगल बायसेक्टर, म्हणजे काय यूज करायचं आहे? अँगल बायसेक्टर. बीपीटी ना अँगल बायसेक्टर आपल्याला यूज करायचा आहे. आता पहा, इन अ ट्रायंगल पीएमक्यू. कुठे आहे पीएमक्यू? हा वाला पहा, पीएमक्यू हा वाला ट्रायंगल बद्दल बोलतायत. रे एमएक्स इज द बायसेक्टर. एमएक्स जो आहे हा वाला, हा काय आपला बायसेक्टर आहे. बरोबर आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला थेरम ऑफ अँगल बायसेक्टर यूज करायचा आहे. थेरम ऑफ अँगल बायसेक्टर काय राहते? ज्या साइडवर अँगल बायसेक्टर आला आहे त्याचा रेशो, म्हणजे पीएक्स आणि एक्स क्यूचा रेशो, पीएक्स आणि एक्स क्यूचा रेशो हा कोणा एवढा राहते? उरलेल्या दोन साइडचा, पीएम आणि क्यूएम, किंवा एमपी आणि एमक्यू, एमपी आणि एमक्यू आला आहे. मग इथं काय लिहू शकता तुम्ही? पीएक्स बाय एक्स क्यू. बरोबर आहे. हा पी एक्स बाय एक्स क्यू. ओके. त्याच्यानंतर सिमिलरली म्हणते, पहा आता सिमिलरली का म्हणते? इन अ ट्रायंगल पीएमआर. कुठं आहे? हा पी एम आणि हा आर असा ट्रायंगल दिलाय, आणि हा एम वाय जो दिलाय तुम्हाला बायसेक्टर दिलाय. आता ज्या साइडवर गेलाय त्याचा रेशो पीवाय वाय आर. इथं घ्याल पीवाय आणि इथं घ्याल वाय आर. हा काय येईल? एमपी आणि एम आर, एमपी आणि एम आर. आता बट एमपी बाय एम क्यू कुठं गेला? एमपी याला पुसून टाकू आपण. बट एमपी बाय एम क्यू, एमपी बाय एम क्यू इज इक्वल टू एमपी बाय एम आर, इज इक्वल टू एमपी बाय एम आर बनते. रिझन काय? मिड पॉइंट हे एम क्यू इज इक्वल टू एम आर. तो काय का तिकडे पाहून टाकून. आता पहा, या तिघांमधून आपल्याला काय लिहायचं आहे? फ्रॉम 1 2 and 3. आता पहा, पी एक्स कुठं आहे आपला? हा पी एक्स. पी एक्सच्या खाली काय रे आपला? तर पी एक्सच्या खाली आहे आपला एक्स क्यू. तर मग इथं येणार आहे आपला एक्स क्यू. पी एक्स बाय एक्स क्यू इज इक्वल टू, हा दिलाय वाय आर, वाय आरच्या वर काय? तर आपला आहे पी वाय. मग इथं लिहू पी आय. जास्त डोका लावायचाच नाही. जो इथं राहील तोच इथं चिपकवून टाकायचा, जो इथं आहे तोच इथं चिपकवून टाकायचा. एवढा सिंपल जो आहे असा हा आपला आन्सर काढायचा आहे. जर तुम्हाला कॉन्सेप्टच माहित करायचा आहे तर मग इथं पहा, एमपी बाय एम क्यू, एमपी बाय एम आर. आता पहा, म्हणजे हे दोन तुम्हाला कसे दिले आहे? सारखे दिले आहे याच्यानुसार, तिसऱ्यानुसार. मग हे दोन सगळे कट करून टाकायचे आणि हे दोन लिहून टाकायचे लाल लाल वाले. ठीक आहे. अशा प्रकारे जो आहे तुमचा हा आन्सर तुम्हाला काढायचा आहे. आता याच्यानंतर पाहू आपण नेक्स्ट क्वेश्चन. पुन्हा एकदा 4 मार्कासाठी क्वेश्चन आलाय, जो आपण नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. त्यानंतर जुलै 22 मधला क्वेश्चन पहा. आता इथं काय म्हणते? ट्रायंगल पीक्यूआर सिमिलर टू ट्रायंगल एसटीयू. एरियाचा रेशो दिलाय, म्हणजे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. देन व्हॉट इज द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड. सरळ सरळ यांचा स्क्वेअर रूट घेऊन टाकायचा. 64 चा स्क्वेअर रूट किती? 8. आणि 81 चा स्क्वेअर रूट किती? 9. 8/9 कुठं आहे का पहा? हा ऑप्शन ए जो आहे तोच आपला आन्सर राहील. कारण की कोणाचा रेशो दिला आपल्याला? साइडचा काढायचा आहे. त्यांच्या स्क्वेअरचा रेशो एवढा राहते. स्क्वेअर रूट घ्याल तर डायरेक्ट काय राहील तुमचा? 8/9. 64 चा स्क्वेअर रूट 8, 81 चा स्क्वेअर रूट 9. त्याच्यानंतर 1 मार्काचा पुन्हा एकदा हा क्वेश्चन आहे पहा. इथं
बीसी इज इक्वल टू दिलाय. आता पहा इथं एरिया ऑफ ट्रँगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रँगल एडीबी. समजा का बेस प्रपोर्शनल बेस सेम असेल, दोन ट्रँगल जर आहेत आपल्याकडं, बेस सेम असेल तर त्यांचा एरियाचा रेशो हाईट एवढा राहते. हाईट सेम असेल तर त्यांचा एरियाचा रेशो बेस एवढा राहते. दोनही सेम नसेल तर बेस इंटू हाईट न बेस इंटू हाईटचा रेशो राहते. आणि दोनही सेम असेल तर मग रेशो राहते 1. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. इथं पहा आता कोणते कोणते ट्रँगल दिले आहे. एबीसी, हा एबीसी, आणि दुसरा कोणता आहे एडीबी, एडीबी. दोन ट्रँगल मध्ये बेस कोणता आहे दोघांचा बी एबी. बेस सेम आहे तर रेशो कोणाचा राहील आपला हाईट एवढा. मग एरिया ऑफ ट्रँगल कोणता आहे एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रँगल एडीबी इज इक्वल टू. आता पहा एबीसी, एबीसीचा बेस कोणता आहे, सॉरी हाईट कोणती आहे याची बीसी. बेस एबी आहे, बेस सेम आहे, कॉमन बेस आहे, म्हणजे रेशो कोणाचा राहील हाईटचा. याची किती हाईट आहे, याची आहे आपली एडी, इज इक्वल टू बीसी ची व्हॅल्यू आहे आपली 4, एडी ची व्हॅल्यू आहे आपली 8, म्हणजे हा राहील आपला 1/2. बस एवढाच तुम्हाला हा आन्सर काढायचा आहे. किंवा तुम्ही जो आहे इथं रिझन लिहू शकता. किती मार्काचा, 1 मार्काचा, नाही लिहिला तरी चालते, पण लिहूनच टाकायचा. असा लिहिल्यावर का लिहाल, एरियाज करस्पॉन्डिंग टू हाईट्स. बेस सेम आहे त्याफोर एरियाज करस्पॉन्डिंग कोणाचा आहे हाईट सोबत. बीसी आहे इथं 4/8 इज इक्वल टू 1/2. बस एवढा आन्सर तुम्ही लिहिला तरी सफिशियंट आहे. त्यानंतर ऍक्टिव्हिटी दिली आहे 2 मार्कासाठी. पहा आता इन अ ट्रँगल पी क्यू आर, पीएन दिलाय तुम्हाला, एनआर दिलाय आणि पीएम दिलाय, एम क्यू दिलाय. देन कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी. इन ट्रँगल पी क्यू आर पीएन बाय एनआर. पीएन दिलाय तुम्हाला 12, एनआर किती आहे 8, इथे लिहून टाका 8. हा आला आपला 3/2. पीएम बाय एम क्यू 15/4. आता पहा इथं 3चा भाग दिला, इथे आला 4 वेळा, तर इथं किती वेळा जाईल तो 5 वेळा, इथे लिहाल तुम्ही 5/4. आता पहा हा रेशो 3/2 आला, हा रेशो 5/4 आला. देअरफॉर फ्रॉम 1 and 2 यांचा दोघांचा रेशो वेगळा वेगळा आला, तर मग हा इक्वल राहील का, नाही. मग इथं का लिहाल, एनएम इज fill in the blanks to side RQ. Justify your segment NM is parallel to RQ or not. Therefore, NM is not parallel to RQ. इथं का लिहाल, कोणता आहे हा, कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी, कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. बीपीटीच्या कॉन्व्हर्स नुसार हे पॅरलल नाही आहे. जर रॅशो सेम आला असता तर मग हे का असते आपले पॅरलल असते. पहा मग आता त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. 3 मार्कासाठी अजून एक वेळा ऍक्टिव्हिटीज विचारली आहे. एवढी आहे, एवढी आहे, थोडीशी लहान होते का, हा ट्रँगल दिसतं. ओके. आता पहा इथं का म्हणते, एक्स वाय दिलाय तुम्हाला 9, देन ax इज इक्वल टू 3bx आहे, 2ax इज इक्वल टू 3bx. आता ax या bx ला इकडे घेऊन आलो तर इथं का राहील 3, 2 ला इकडे घेऊन गेलो तर मग हा का होईल 3/2. थोडस चांगलं लिहून घेऊन आले, थोडस तू कमी होतेस का. इथं येईल आपला 3 आणि इथं येईल आपला 2. हा 3/2 कसा आला समजला ना. 2ax इज इक्वल टू 3bx होता. या bx ला इकडे आणलो आणि 2 ला इकडे घेऊन गेलो, मग ax जसा जागेवर राहिला bx त्याच्या खाली आला, 3 जागेवर राहिला आणि 2 त्याच्या खाली आला, म्हणजे हा इथं लिहिलो आपण 3/2. त्याच्यानंतर इथं का म्हणते ax प्लस bx इज इक्वल टू, आता कॉम्पोनेंट इथं यूज केलाय 5/2. आता ट्रँगल बीसीए सिमिलर टू ट्रँगल BYX कोणता आहे पहा, BCA सिमिलर टू ट्रँगल BYX कोणता आहे BYX, हा राहते AA टेस्ट. पहा आता याच्यामध्ये बी अँगल कसा आहे, कॉमन अँगल आहे. आता हे दोन लाईन पॅरलल दिल्या म्हणजे हे कोणते अँगल राहील आपले करस्पॉन्डिंग अँगल. मग कोणती टेस्ट राहील इथं AA टेस्ट ऑफ सिमिलरिटी. त्यानंतर जर आता तुम्ही यांचा रॅशो घ्याल, BA सोबत कोणता घेतलाय पहा BX घेतलाय, तर मग AC सोबत कोणता घ्याल तुम्ही घ्याल XY. आता AC अपॉन XY, XY ची व्हॅल्यू काय आपल्याकडे पहा बरं, XY ची व्हॅल्यू दिली आपल्याला 9, मग AC बाय इथं लिहाल तुम्ही 9. यांचा क्रॉस मल्टिप्लाय करा, का दिला इथं 5/2 इज इक्वल टू AC बाय 9. 5 into 9 इज इक्वल टू 2 into AC.
याला इकडे घेऊन जाऊ. 5 × 9/2 इज इक्वल टू AC. आता हा डिवाइड होत नाही तर मग इथं का कराल, 9 × 5 = 45/2 इज इक्वल टू AC. AC इज इक्वल टू 45/2 म्हणजे होईल हा 22.5. मग इथं लिहाल तुम्ही 22.5. अशा प्रकारचा जो आहे हा आपल्याला आन्सर ऍक्टिव्हिटी मध्ये भरायचा आहे. ओके, त्याच्यानंतर पुन्हा एकदा 4 मार्कासाठीच क्वेश्चन आलाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू आपण. आता पहा नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. ट्रायंगल ABC अँड PQR आर इक्विलॅटरल ट्रायंगल. दोन ट्रायंगल आहे, एकदम बढिया क्वेश्चन आहे. 5व्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला येण्याचे चान्सेस आहे याचे क्वेश्चन. पहा आता इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, त्यांची अल्टिट्यूड म्हणजे स्वतः हाईट त्या इक्विलॅटरल ट्रायंगलची ते दिली आहे 2√3 आणि 4√3 रेस्पेक्टिव्हली. फाइंड द लेंथ ऑफ साइड AB अँड साइड PQ. Find area of triangle ABC, area of triangle PQR. Find the ratio of perimeter of triangle ABC to perimeter of triangle PQR. पहा आता खतरनाक पाहिल्याबरोबरच तुम्ही भेऊन जाल, पण घाबरण्याचं काय कारण नाही, बिलकुल टेन्शन नको घ्या, मी तुमच्या सोबत आहो. पहा मग आता दोन ट्रायंगल काढू. इथं पहिला ट्रायंगल आहे आपला ABC. हा आपला ट्रायंगल आहे इक्विलॅटरल ट्रायंगल. सपोज ABC, याची तुम्हाला हाईट दिली आहे. समजा का आता हाईट याला आपण D म्हणू. हाईट 2√3. त्यानंतर दुसरा ट्रायंगल काढू आपण PQR. इथून आपण याची हाईट काढू अशी, हे राहील S. हे आता इक्वल राहते, तुम्ही समजून घ्या थोडस. 4√3. आता तुम्हाला काय काढायचं आहे, AB ची लेंथ काढायची आहे आणि PQ ची लेंथ काढायची आहे. आता पहा ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR आर कोणते ट्रायंगल आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल. कोणते ट्रायंगल आहे आपले, हे इक्विलॅटरल ट्रायंगल. देअरफॉर आता इक्विलॅटरल ट्रायंगलच्या हाईटचा एक फॉर्म्युला आहे. हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्वल टू √3/2 इंटू साइड. √3/2 इंटू साइड. आता ABC साठी आपण हा फॉर्म्युला यूज करू. फॉर ट्रायंगल ABC. आता पहा ABC ची हाईट कोणती आहे, AD. AD इज इक्वल टू √3/2 इंटू साइड कोणती काढायची आपल्याला, AB. इथं लिहून घेऊ आपण AB. व्हॅल्यू पुट करून पाहू. आता AD ची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला, किती आहे, 2√3. 2√3 इज इक्वल टू √3/2 इंटू AB. हा √3 कॅन्सल. 2 डिवाइड मध्ये इकडे गेल्यावर होईल मल्टिप्लाय, म्हणजे 2 × 2 इज इक्वल टू AB. देअरफॉर AB इज इक्वल टू आला आपला 4. तशाच प्रकारे आपल्याला काढायचं आहे आता PQR साठी. फॉर ट्रायंगल PQR. PQR साठी आता आपण हाच फॉर्म्युला वापरू. PQR ची हाईट कोणती आहे पहा बरं, PS. कोणती आहे PQR ची हाईट, PS. PS इज इक्वल टू √3/2 इंटू साइड कोणती काढायची आपल्याला, PQ. PS ची व्हॅल्यू दिली आहे 4√3. इथं लिहू 4√3 इज इक्वल टू √3/2 इंटू PQ. √3 कटला, 2 डिवाइड मध्ये इकडे गेल्यावर होईल मल्टिप्लाय. 4 × 2 इज इक्वल टू PQ. मग PQ इज इक्वल टू किती येईल आपला, 8. हा झाला आपला पहिल्या क्वेश्चनचा आन्सर. ओके, ए आहे का 1 आहे, ए आहे, म्हणजे हा झाला आपला ए चा आन्सर. याच्यासाठी तुम्हाला हा वाला फॉर्म्युला चांगला लर्न करायला लागेल. माहित असेल तर चांगली गोष्ट आहे. त्यानंतर तुम्हाला काढायचं आहे आता एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR चा रेशो. आता इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हणजे सिमिलर तर असेलच, तर मग इथं आपण थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल यूज करू शकतो. पहा मग आता देअरफॉर बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to AB square by PQ square. त्यांच्या साइडचा रेशो एवढा त्यांचा एरियाचा रेशो राहते. AB ची व्हॅल्यू आली आहे 4 चा स्क्वेअर, PQ ची व्हॅल्यू आली आहे 8.
8चा स्क्वेअर, 4चा स्क्वेअर 16, 8चा स्क्वेअर 64. किती एवढा भाग जाते? 16/64 म्हणजे 1/4. आन्सर किती आला आपला? एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू किती? आन्सर आला आपला 1/4. हा झाला आपला कोणता? बी चा आन्सर. त्यानंतर आपण पाहू लास्ट वाला जो आहे सी चा आन्सर. पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC. आता पहा सी चा आन्सर. पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC अपॉन पेरिमीटर ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, पेरिमीटर म्हणजे काय होते तर 3 इंटू साइड. साइड कोणती घेऊ शकतो आपण? AB BC कोणती घेऊ शकतो तर AB घेऊ. पेरिमीटर म्हणजे काय होते 3 इंटू साइड. साइड कोणती घेऊ शकतो? PQ. 3 3 कॅन्सल. AB ची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला? AB ची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला 4 आणि PQ ची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला 8. 4/8 म्हणजेच काय होते आपला 1/2. हाच झाला आपला आन्सर. हा झाला पेरिमीटरचा रेशो. बस अशा प्रकारे हा जो आहे तुम्हाला आन्सर काढायचा आहे. चांगला पाहून घ्या क्वेश्चन. ओके, हे जे होते आपले जुलै 22 पर्यंतचे क्वेश्चन ऑलरेडी आता आपले झाले आहे. व्हिडिओ जास्त लांब न झाला पाहिजे. आता आपण मार्च 22 पासून तर उरलेले क्वेश्चन जे आहे 1 to 3 मार्क वाले सेकंड व्हिडिओ मध्ये पाहू आणि त्यानंतर जेवढे पण 4 मार्कचे आहेत तेवढे आपण थर्ड व्हिडिओ मध्ये पाहून हा चॅप्टर कंप्लीट करून टाकू. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, कमेंट नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. Yeah.